गणेश विसर्जनावर दहशतवादी हल्ला। दहशतवाद्यांच्या निशाण्यावर पुन्हा मुंबई। हल्ल्याचा मेसेज, सुरक्षा व्यवस्था अलर्ट। अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जनाचा एकीकडे सर्वसामान्यांमध्ये उत्साह संचारलाय, तर दुसरीकडे पोलिसांचं टेन्शन मात्र वाढलंय। कारण मुंबईतल्या गणेश विसर्जन सोहळ्यावर दहशतवादी हल्ला होण्याची भीती आहे। होय, मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर आलेल्या मेसेजनं सगळ्यांचीच झोप उडवली आहे। या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पहा। भारतात 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसले असून मुंबईमध्ये पुन्हा 26/11हून मोठा हल्ला होणार आहे। 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्बस्फोट करून हा हल्ला होईल आणि यासाठी 400 किलो RDXचा वापर करण्यात येणार आहे। यामुळे 1 कोटी मुंबईकर टार्गेटवर आहेत। मुंबईला बेचिराग करणारा हा मेसेज आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली। कारण मुंबईतील विसर्जनाला लाखो लोक रस्त्यावर येत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात। त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांचं टेन्शन कमालीचं वाढलंय। हा खरं तर काल हा मेसेज आला होता, परंतु ह्यामध्ये कुठेही घाबरून द्यायचं काही कारण नाही। मुंबई पोलीस ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करते। सोर्स कुठला आहे, तो मेसेज जो आहे तो कुठून आलेला आहे याची संपूर्ण माहिती ही मुंबई पोलीस घेते सध्या। आणि परंतु निश्चिंत राहा, आपण सर्व सुरक्षित आहात। मुंबईत आजवर अनेक दहशतवादी हल्ले झाले, परंतु विसर्जन मिरवणुका कायम जोरदार आणि निर्भय झाल्या। यंदा या गणेश विसर्जनाच्या वेळेसच ही धमकी खुद्द पोलिसांनाच आल्यानं पोलिसांनी आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे। यंदा विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदाच AIचा वापर होणार आहे। तसंच 12 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 40 DCP, 61 ACP आणि 3000 अधिकारी तर 18,000 पोलीस कर्मचारी विसर्जनासाठी तैनात असतील। यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाच्या 14 तुकड्या आणि 4 शीघ्र कृती दलाच्या तुकड्या सोबतच 3 दंगल नियंत्रण पथकही तैनात असणार आहेत। 10,000 CCTV कॅमेरे आणि ड्रोनची या विसर्जनावर नजर असेल। मुंबईतला सगळ्यात मोठा उत्सव साजरा होतोय, त्यामुळे जगाचं लक्ष उद्या मुंबईकडे असेल आणि या उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखो लोक आपल्या मुलाबाळांसह मुंबईतील रस्त्यांवर उतरणार आहेत। जरी या धमकीमुळे टेन्शन वाढलं असलं तरी आपण आपल्या पोलिसांवर विश्वास ठेवून आपल्या सुरक्षेसाठीच त्यांना सहकार्य करावं आणि हा सण निर्धास्तपणे जोशात साजरा करावा। कारण हा उत्सव विघ्नहर्त्याचा असून तोच या नाठाळांच्या माथी काठी हाणण्यास सक्षम आहे। म्हणूनच निर्धास्त व्हा आणि म्हणा, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी।